ठाकरे बंधूंच्या भाषणावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये पलटवार बघायला मिळत आहे। ठाकरेंचं भाषण म्हणजे रुदाली आणि शोक व्यक्त करणारं भाषण अशी टीका केलेली होती देवेंद्र फडणवीस यांनी। तर आता रणनं तुमचं सुरू झालंय, आता रुदालीचा कार्यक्रम करा असं प्रत्युत्तर याला दिलेलं आहे संजय राऊत यांनी। बघूयात। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं। श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रणनं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र बरं का। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच। तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे।